भारतीय जनता पक्षाचे नेते तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केलेल्या आक्षेपार्ह विधानानिषेधार्थ मुरबाडमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गेल्या काही दिवसात झालेल्या अनेक घटना म्हणजेच परभणी येथील संविधान प्रतिकृतीची विटंबना, त्यानंतरच्या बंदच्या वेळेस पोलिसांनी केलेला अत्याचार, बीड येथील सरपंच हत्या प्रकरण व अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा केलेला अपमान या सर्व घटनांवर आधारित मागण्यांचे निवेदन पत्र तहसीलच्या नायब तहसीलदार सुषमा आव्हाड यांना देण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळाला। त्या बाबासाहेबांविषयी ज्या वेळेस संसदेमध्ये अमित शहा सारखा माणूस अशा शब्दांमध्ये टीका करतो की बाबासाहेबांचं नाव घेतल्याने फार हे फॅट झालेलं आहे। अरे ज्या बाबासाहेबांच्या जीवावरती हा देश चालतोय, ज्या बाबासाहेबांच्या संविधानावरती हा देश चालतोय, त्या बाबासाहेबांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार तुझ्यासारख्या गुंडांना नाहीये। हे आपल्याला या मुरबाड तालुक्यातून आपण सगळेजण दाखवत आहोत। हे ठिय्या आंदोलन याच गोष्टीची पूर्ती करते की महिला असतील, युवक वर्ग असेल, या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, माणसाला समाजामध्ये कोणाचाही गुलाम राहू नये म्हणून ज्या संविधानाची निर्मिती केली, माणसाला त्या समाजामध्ये एकमेकाच्या आधिपत्याखाली राहू नये म्हणून संविधानाची निर्मिती केली। 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची स्थापना केली। त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जातींना न्याय देण्यासाठी हे संविधान लिहिलं आणि हा संविधान बाबासाहेबांनी आपला देशासाठी दिला। त्या संविधानाच्या अधिकार जे काही वाक्य वापरलं त्याच्या आधीचे त्या ठिकाणी घटनाक्रम आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे। आज आपल्याला मोदी संसदेत पहिल्यांदा ज्यावेळेस जात होते त्यावेळेस त्यांनी काय केलं, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, फोटो व्हिडिओ आपण बघितला असेल, त्यांनी त्या संसदेची पायरी त्या ठिकाणी साहेब पायरीवर डोकं ठेवून पाया पडले। आज 2024ला ती संसद वापरात आहे का? नाही, संसद बदलली। 2024ला ज्यावेळेस त्यांनी शपथ घेतली त्यानंतर ज्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला माहित असेल की संविधानाला डोकं ठेवून त्या ठिकाणी ते पाया ज्या हिऱ्याला जन्म दिला त्या आईचं एक माहेर आहे। त्या बाबासाहेबांचं रक्त आणि त्या बाबासाहेबांचे विचार या मातीतून घडले, त्यांनी जगाला आता संदेश दिला। या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतलं जात आहे। अशा बाबासाहेबांच्या बद्दल अवारच्य गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचं आपण निषेध करू तितकाच कमी आहे। कारण की आपल्या या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची जी शिकवण दिलेली ती शिकवण आपल्याला संविधानातून या आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते। अमित शहा जर म्हणत असतील की जर तुम्हाला बाबासाहेबांचं नाव घेण्याऐवजी तर देवाचं नाव घेण्यावर तुम्हाला जास्त महत्व मिळालं असतं, तर अमित शहानी देवाचं नाव घ्यावं, तो त्यांचा अधिकार आहे। त्यांनी कोणाचं नाव घ्यावं, त्यांनी देवाचं नाव घ्यावं का सकाळी उठताना रात्री झोपताना मोदींचं नाव घ्यावं, त्याचा व्यक्त आहे। त्या संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे। त्यामुळे लोकांनी काय करावं हा अधिकार अमित शहानी इतरांना शिकू नये। जर अमित शहाना जर थोडी अक्कल असती तर त्यांनी त्या संसदेमध्ये हा विषय घेतला नसता। त्या दिवशीचा विषय होता 75 वर्ष संविधानाला होतात आणि त्या 75 वर्षाला अमृत महोत्सव स्थापन करण्यासाठी आणि तिचे 700 सदस्य सोडण्यासाठी तो विषय होता। आणि अमित शहाने हा विषय कुठेतरी वळवण्यासाठी हा मुद्दामून वक्तव्य केलेला या गोष्टीचा सगळ्यांनी शहानिशा केली पाहिजे। आपण पाहायला गेलो तर या देशामध्ये संविधान प्रेमी आपण सर्वच आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानणारे सर्व लोक आहेत। पण ही अशी लोक जी आहेत ती फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फक्त राजकारणापुरती वापर करतात आणि यांचं पोट भरण्याचा धंदा तो आहे। त्यामुळे अशा लोकांना कधीच आपण निदर्शनास आणून दिलं पाहिजे। या देशामध्ये यांनी जर पाहिलं तर आता लोकशाही संपवण्याचा मार्ग पत्करलेला आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल केली। तर आपण पाहायला गेलं तर भाजपचे आमदार खासदार त्यांचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते अतिशय मीडियाच्या समोर असतील, संसदेत असतील,
बेताल वक्तव्य करतात, पण त्यांच्यावरती या हुकुमशाही थांबवायची असेल तर आपल्याला सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमींना एकत्र येऊन आज देश वाचवण्याची गरज आहे. इतकंच बोलतो आणि थांबतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि सर्व महाविकास आघाडीच्या वतीने या सर्व घटनेचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. धन्यवाद.